नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता शिवा ही तिच्या बेडरूममध्ये असताना आशू आता कामावरून घरी येतो. आशूला दरवाजात बघताच आता पळत पळत शिवा आशूकडे येते आणि म्हणते की आशू, अरे ऐक ना, सीताई आणि आज आम्ही खूप मोठी धमाल केली असे म्हणत आशूला आता कॉटवर बसवते. आशू म्हणतो, काय केलं शिवा? शिवा आता घडलेली सगळी हकीकत आता आशूला सांगते. ते ऐकताच आता आशू खुश होतो आणि म्हणतो की शिवा, अगं काय बोलतेस तू? आणि शिवा, मी तुला सांगतोय ना सीताई, जसं तुझ्या फेवरमध्ये आली ना तसं सीताई आता पूर्ण पलटूनच गेली. तर शिवा खुश होते आणि मोठ्याने हसते. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की असं काहीच नाही आहे रे आशू, लोक काय म्हणतील आणि आपण कसं वागायचं कसं जगायचं या भीतीने ना आपणच स्वतःला विसरून जात असतो आणि स्वतःला घाबरत असतो आशू. आणि शिवा म्हणते की अगदी सीताईचं सुद्धा तसंच झालं. आशू, मला काय म्हणायचं, सीताईचं हे सुद्धा रूप तुम्ही कधी बघितलं असेल ना? तर आशू म्हणतो की अजिबात नाही शिवा. शिवा म्हणते, आशू तुला माहिती आहे का, प्रत्येक बाईचं बालपण हे तिच्या लग्नानंतर हरवून जातं, पण आज तेच बालपण जिवंत होताना मी बघितलंय आणि तेही सीताईच्या रूपात. आशू. शिवा म्हणते की हे बघ, लग्नानंतर प्रत्येक बाई बदलते असं म्हणतात, पण तिला त्यावेळेस परिस्थितीनुसार बदलावं लागतं आशू. कारण लहानपणी खूप साऱ्या जबाबदार आल्यामुळे तिचं बालपण हे हरवूनच जातं. आशू म्हणतो की बरं, आलंय ना आता सीताईचं बालपण. शिवा म्हणते, एवढ्यावरच नाही आशू, आता माई आजी, आई, दिव्या सगळ्यांचं बालपण आता पुन्हा नव्याने जिवंत करायचं. आशू म्हणतो की आयडिया चांगली आहे बरं का, पण तुझ्या बालपणाचं काय शिवा? आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की तुझं बालपण कसं जिवंत करणार आहे? तर आता शिवा म्हणते की त्यात काय, ते तर ठीकच आहे. तर आशू म्हणतो, कसलं ठीक? आशू म्हणतो, हे बघ शिवा, तुझं सुद्धा बालपण गेलं, तुझ्यावर सुद्धा खूप जबाबदाऱ्या पडल्या. आशू म्हणतो, मला एक गोष्ट सांग ना शिवा, लहानपणी तुला काय करायला आवडायचं, म्हणजे काय खेळायला आवडायचं? शिवा आता विचार करते. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की मला गाड्या रिपेअर करायला आवडायच्या. तर डोक्याला हात लावत आशू म्हणतो, काय सांगते शिवा? शिवा म्हणते, आता काय सांगू? आणि शिवा म्हणते की हा, मला दुसऱ्याच्या मनातलं ओळखायला आवडायचं. त्यानंतर आता आशू म्हणतो, शिवा तुला खेळ कुठला खेळायला आवडतो? शिवा म्हणते कबड्डी. तर आशू म्हणतो, अरे वा. आणि त्यानंतर पटकन आशू उठून उभा राहतो आणि कबड्डी कबड्डी असे म्हणत आता शिवाला खेळण्यासाठी आता विनवू लागतो. आणि आता कबड्डी कबड्डी असे म्हणत आता आशू सगळीकडे आता पळत असतो. तर आता शिवासुद्धा कमरेला पदर खोचून आता आशूला धरायला कबड्डीमध्ये सामील होते. दोघेही आता बेडरूममध्ये कबड्डी खेळू लागतात. तर पटकन आता आशू शिवाला धरतो आणि दोघेही कॉटवर पडतात. त्यानंतर आता प्रेमाने आशू आणि शिवा एकमेकांकडे बघू लागतात. तर आशू म्हणतो की हे बघ शिवा, मी तुला पकडलं. तर शिवा सुद्धा प्रेमाने लाजून आशूकडे बघते. आणि इकडे आता दिव्या ही बाहेर आलेली असते. दिव्या आता कुणाला तरी शोधत शोधत आता मार्केटमधून जात असताना पटकन कीर्ती आता दिव्याला फोन करते आणि म्हणते की अगं दिव्या, कधीपासून मी तुला शोधते, कुठे आहेस तू? दिव्या म्हणते की अगं, मी सुद्धा तुला शोधते, मी मार्केटमध्ये आहे. आणि तेवढ्यात आता कीर्ती ही दिव्यासमोर येते. कीर्तीला बघून आता दिव्या म्हणते, हे बघ, तू कशासाठी आली ना मला माहिती, पण आता मला पुन्हा तुझ्यामध्ये अडकायचं नाहीये. कीर्ती म्हणते की झालं का दिव्या, मला वाटतंय तू तुझ्या त्रासातून मुक्त आणि मोकळी झालीस वाटतं, म्हणून तू मला हे असं बोलतेस. दिव्या म्हणते की माझं माझं मी बघून घेईल. तर कीर्ती म्हणते की तुला कसला आलाय माज, तुला काय लॉटरी लागली की तुला कुठलं तरी घबाड मिळालंय? आणि आता कीर्ती समजावं लागते. कीर्ती म्हणते, दिव्या हे बघ, तू जर मी सांगेल ते करशील तर तुला याचे डबल पैसे मिळतील. दिव्या कीर्तीकडे बघत म्हणते की मला नाही वाटत तुझी ही अवस्था बघून तुझा आणि पैशाचा काही संबंध असेल म्हणून. दिव्या म्हणते की हे बघ, आता मला खूप कंटाळा आलाय, पैशाचं काय ते बघून घेईल, पण मला ना कामाचा आता अजिबात त्रास नकोय, कळलं का तुला कीर्ती? दिव्या म्हणते की तेव्हा तू माझ्यापासून लांबच राहा. कीर्ती म्हणते, हे बघ दिव्या, तू असं करून खूप चूक करते बरं का. दिव्या म्हणते की आतापर्यंत हे सगळं करून चूकच करत तर आली. कीर्ती म्हणते की हे बघ, माझ्याशी हात मिळवशील तर दिव्या तू फायद्यात राहशील. आणि दिव्या म्हणते की आणि चुकलं तर मीच अडकायचं. कीर्ती म्हणते, असं काहीच नाही होणार दिव्या, तू माझं समजून घे आणि ऐकून घे. आणि पटकन आता दिव्या तिथून रागाने निघून जाते. तर कीर्तीचा मोठा नाविलाज झालेला असतो. इकडे आता सीता ही घराच्या बाहेर येऊन झाडाच्या फुलाकडे बघत असते. तेवढ्यात शिवा तिथे येते आणि म्हणते, सीताई, झाडाची काळजी घ्यायला तुम्हाला खूप आवडतं ना? तर हसतच सीताई म्हणते, हो. सीताई म्हणते की अगं, बोलू लागायला माझ्याकडे कोणीच नव्हतं, मग मी ठरवलं मैत्री करायची कोणाशी, तेव्हा मी झाडाशी
अशी मैत्री केली असे सीताई बोलते. ती ऐकून आता शिवा खुश होते. शिवा म्हणते की पण सीताई तुमच्या तर मैत्रिणी इथेच आहेत. सीताई म्हणते की हो आहेत मला मैत्रिणी, पण त्यावेळेस नव्हत्या शिवा. सीताई म्हणते की तुझ्या मैत्रिणी तुला नव्हत्या का त्यावेळेस? तर शिवा म्हणते की हो मला मैत्रिणी तर कमी होत्या, पण पाना गँगसोबत मी मैत्री केली आणि त्यांच्यासोबत खूप धमाल केली बरं का सीताई. ते ऐकून सीताई खुश होते. सीताई म्हणते लहानपण एकदम मस्त असतं. निरागस मनाने आपण कोणताही विचार न करता सगळ्या गोष्टीची मनमुरादपणे मजा घेत असतो. शिवा म्हणते की आपले जर हक्काचे मित्र मैत्रिणी असते तर वाईट कोणीच नसतं. आणि त्यानंतर आता सीताईकडे बघत शिवा म्हणते की तुमच्या हक्काच्या मैत्रिणी कोण आहेत त्या मला सांगा ना. विचार करत आता हसतच सीताई म्हणते आहेत ना, जीविका आणि कावेरी. शिवा म्हणते की अय्या किती गोड नावे आहेत. सीताई म्हणते हे नावे त्यांच्या लाडाची आहेत बरं का, त्यांची वेगळी नावे आहेत. शिवा म्हणते की तुम्ही तर खूप मजा केली असेल ना. तर सीताई म्हणते की आम्ही तर खूप धमाल केली. त्यानंतर आता सीताई लहानपणच्या गोष्टीत हरवून जाते. सीताई आता सगळ्या लहानपणी केलेल्या गोष्टी शिवाला सांगू लागते. सीताई म्हणते की माहेरी असताना लहानपणी माहेरच्या त्या अंगणात खूप मजा केली, खेळलो बागडलो, खूप काही केलं, सगळ्या गोष्टी केल्या. आणि एकदाचं माहेर सुटलं आणि माहेरचं ते अंगण पुन्हा सुनं झालं. आणि लगेच आता सीताई म्हणते की आता फक्त राहिल्या त्या माहेरच्या आठवणी. आणि सीताईला वाईट वाटलेलं असतं आणि सीताई लगेच पुढे निघून जाते. आणि त्यानंतर आता सीताई जाताच इकडे शिवा विचार करते की सीताई मी तुम्हाला ना आता खूप मस्त सरप्राईज देणार आहे. पटकन आता शिवा ही आशूकडे येते. आशू आता लॅपटॉपमध्ये काम करत असतो. तर शिवा म्हणते की आशू तुला आता हे काम करायचंच बरं का. आशू म्हणतो की शिवा हे जरा जास्ती होतं, तुला असं नाही वाटत का? शिवा म्हणते की काय रे आशू. आशू म्हणतो की हे बघ मला किती केवढं काम पडलं आहे, खूप ईमेल्ससुद्धा करायचे. शिवा म्हणते की तुला करावंच लागेल आशू हे काम. शिवा म्हणते की हे बघ आशू सीताईंना त्यांच्या मनातलं कधीच सांगणार नाहीत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातील किती गोष्टी मिस केल्या असतील. आणि मला माहिती आहे सीताई त्यांच्या मनातल्या गोष्टी तशाच पोटात ठेवतील. शिवा म्हणते की त्यांचा आनंद कशात आहे, त्यांना काय आवडतं हे आता आपल्यालाच बघायला पाहिजे आशू. आशू म्हणतो की शिवा आता यावर मी काय बोलू तूच मला सांग. आणि लगेच आता शिवा म्हणते की म्हणजे सीताईंना त्यांचा आनंद आपण द्यायला नको का? आशू म्हणतो की हे बघ आई जी गोष्ट करते ना ती मनापासून करते आणि तिच्या मनाने करते तेव्हा तिला त्यामध्ये आनंद मिळतो. शिवा म्हणते की हे बघ आशू त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात कारण त्यावेळी त्यांचा आनंद तू होतास, पण आता तू त्यांचा आनंद पुन्हा त्यांना नको का मिळवून द्यायला, असे शिवा आता आशूला समजावते. आणि आशूला आता खऱ्या अर्थाने जाणीव झालेली असते. तेव्हा विचार करत आता आशू म्हणतो की शिवा मला वाटतंय की सीताईचा आनंद पुन्हा तिला द्यायलाच हवा. आणि लगेच आता शिवा म्हणते की बरं झालं ध्यानात आलं आशुतोष देसाई. आणि आशूचे आता शिवा आभार मानते. तर आशू म्हणतो खरे आभार तर शिवा तुझे मानायला हवेत. आणि त्यानंतर आता प्रेमाने आशू हा एकदम शिवाच्या जवळ येतो. तेव्हा आता शिवा ही आशूला लांब ढकलत म्हणते चला चला कामाला लागायचं आहे आता. आणि आता शिवा ही किचनमध्ये जाऊन आता स्वयंपाकाची तयारी करू लागते. आणि त्याच वेळेस आता उर्मिला तिथे येत आता शिवाकडे बघते आणि म्हणते की शिवा मला माहितीच होतं तू इथे एकटी स्वयंपाक करत असशील. तेव्हा लगेच उर्मिला म्हणते की कीर्ती कुठे गेली. शिवा म्हणते की अहो काकू त्यासुद्धा दमतच असते. आणि तेवढ्यात आता सीताई तिथे येते. आता उर्मिला सुद्धा शिवाला मदत करत असते. तर ते बघून सीताई म्हणते हे सगळं काय चाललंय. सीताईला बघून आता दोघेही घाबरतात. ततमम करत आता शिवा म्हणते की काही नाही आम्ही सहजच हे सगळं करतो. सीताई म्हणते की अच्छा असं आहे का. आणि लगेच आता सीताई म्हणते की तुझी ती रडकुंडी ननंद कुठे आहे का शिवा. तर शिवा काहीच बोलत नसते. सीताई म्हणते की आली नाही वाटतं. आणि मोठ्याने सीताई आता कीर्ती अशी कीर्तीला हाक मारते. तेवढ्यात आता पळत पळत कीर्ती तिथे येते आणि म्हणते काय झालं. सीताई म्हणते काय झालं काय, हे जे काम आहे ना ते सगळं तू करणं अपेक्षित आहे कीर्ती. तर कीर्ती म्हणते की हो पण मला शिवानेच जायला सांगितलं ना. तर शिवा म्हणते की हो मीच त्यांना जायला सांगितलं होतं. तर आता लगेच सीताई म्हणते की पण तू हे काम करणं अपेक्षित होतं ना. सीताई म्हणते
म्हणते की कीर्ती, शिक्षा तर मी तुला दिली आहे, त्यामुळे ही शिक्षा तुला भोगायलाच हवी. सीता म्हणते हे बघ कीर्ती, सगळे कामं तूच करायची आहेस आणि जर तू केली नाहीस तर त्याचं काय परिणाम होतील ना, ते तुला चांगलंच ठाऊक आहे. आणि पटकन आता सीता म्हणते शिवा तू बाजूला हो, तिला करू दे. आता कीर्तीला खूप राग आलेला असतो आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की एक स्पेशल बनवायचंय. सीता म्हणते असं काय बनवायचं, करेल की बनवेल कीर्ती. आणि लगेच आता पुन्हा विचार करत शिवा म्हणते की सीताई ते एक सरप्राईज आहे. सीताई म्हणते हे काय नवीन, आता बरं सांग बरं शिवा काय सरप्राईज आहे आणि कुणासाठी आहे. शिवा म्हणते की ते मी नाही सांगणार. आणि तेवढ्यात आता गळ्यात हात टाकून शिवा आता सीताईला घेऊन बाहेर जाते. तर ते बघून उर्मिला म्हणते की या सासू आणि सुना कमी आणि माय लेकी जास्त वाटतात. तर ते ऐकून कीर्तीचा झालेला असतो तो सगळ्यात मोठा जळफळाट. रागाने कीर्ती आता शिवा आणि सीताईकडे बघत आता राग घेऊन मोठे डोळे करून तिचा राग गिळत असते. त्यानंतर आता उर्मिला कीर्तीला म्हणते की कीर्ती चल आवर पटकन, बटाटे चिरायला घे. आणि कीर्ती आता साडीचा पदर कमरेला खोचून आता कामाला सुरुवात करते. आणि त्यानंतर आता कीर्ती खऱ्या अर्थाने दमलेली असते. आणि स्वयंपाक होताच आता कीर्ती पुन्हा गेस्ट रूममध्ये येते आणि खाली कीर्तीला आता कधी झोप लागलेली असते ते कळलंच नसतं. तेवढ्यात सुहास तिथे येतो आणि कीर्तीला त्या अवस्थेत बघतो. पटकन आता सुहास हा खाली बसत कीर्तीला उठू लागतो. कीर्ती म्हणते की अरे सुहास असं काय करतो, झोपू दे ना मला, मी खूप दमले. मोठ्याने सुहास आता कीर्तीवर ओरडतो आणि त्यानंतर आता कीर्तीला धरून सुहास उठवतो. सुहास आता कीर्तीला समजावू लागतो आणि म्हणतो हे बघ कीर्ती, आता आपण जगदीशची भेट घेतली आणि त्याला सगळं सांगितलं ना, मग तू कशाला एवढं टेन्शन घेतेस, सगळं काही आता व्यवस्थित होणार आहे आणि तेही आपल्या प्लॅनप्रमाणे. सुहास म्हणतो की आता तू दिव्याला सुद्धा भेटून आलीस कीर्ती. कीर्ती म्हणते खरंय सुहास, मी तिला भेटून आले, पण ती आता आपल्यासोबत काम करणार नाही. तिने आता आपल्यासोबत काम करायला नकार दिलाय. सुहास म्हणतो की अरे आपण तिला पैसे देतोय ना. तर कीर्ती म्हणते की तरी सुद्धा तिने आपल्याला नकार दिलाय, तिला आता पैशाची गरज नाहीये म्हणते ती. आणि लगेच आता ते ऐकून सुहास म्हणतो की हा तिचा कसला आणि कुठला आलाय माच, आणि आता आपण तिला दाखवूनच देऊयात. सुहास म्हणतो की आपण तिला चौपट पैशाचा माच दाखवू आणि मग मी तुला खात्रीपूर्वक सांगतो दिव्या आपल्याकडे पुन्हा येईलच. तर कीर्ती खुश होते आणि कीर्ती खुश होताच आता सुहास म्हणतो की बरं आता कीर्ती कशी तू फ्रेश झालीस आणि आता आवरून घे. इकडे आता आशू, उर्मिला, संपदा सगळेजण सीताईला बाहेर घेऊन सोफ्यावर बसवतात आणि सीताई म्हणते की तुमचं हे काय चाललंय. तर आशू म्हणतो की तू अगोदर बस बरं, हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. तर सीताई म्हणते सरप्राईज. आणि त्यानंतर आता सीताई ही सोफ्यावर बसलेली असताना पाठीमागून शिवा तिथे येते आणि सीताईचे डोळे मिटते. त्यानंतर आता सीताई शिवाच्या हाताला ओळखते आणि म्हणते की शिवा तूच आहे. शिवा म्हणते तुम्ही तर बरोबर ओळखलं, पण सरप्राईज तर वेगळंच आहे. आणि पटकन आता शिवाने राणीला तिथं बोलावलेलं असतं आणि लगेच सीताईची जीवाभावाची मैत्रीण राणी तिथे आलेली असते. आणि पटकन राणी आता शिवाचे हात काढून तिचे हात आता सीताईच्या डोळ्यावर ती ठेवते. आणि लगेच आता शिवा म्हणते की सीताई आता ओळखा बरं बघू. आणि सीताई आता राणीचे हात चाचपते आणि लगेच आता सीताईने राणीला एकदम तंतोतंत ओळखलेलं असतं. सीताई म्हणते राणी. तर पटकन आता पळतच राणी ही सीताई समोर येते. सीताईला आता राणीला बघून एवढा आनंद झालेला असतो की सांगायलाच नको. पटकन आता सीताई खुश होऊन राणीला मिठी मारते. तर राणीसुद्धा तेवढीच आनंदी झालेली असते. आणि त्यानंतर इकडे राणी ही आता गंभीर बारीक चेहरा करून दरवाजाकडे बघत असते. तर सीताई म्हणते काय झालं आणि असे का बघतायत. सीताई आता पुन्हा दरवाजाकडे बघते आणि पटकन सीताई आता पावले टाकीत दरवाजापाशी जाते आणि दरवाजा उघडते. आणि लगेच आता सीताई म्हणते की कावेरी. आणि पुन्हा तिथे कोणीच नसते. तर सीताई पुन्हा आतमध्ये येते आणि सीताई आता लगेच राणीला म्हणते की मला एक क्षणभर वाटलं कावेरी आली की काय, पण कोणीच नाहीये. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते की भांडण झाल्यापासून आम्ही एकमेकींसोबत बोललो सुद्धा नाहीये, कशी असेल ती. आणि त्यानंतर आता पुन्हा राणी ही दरवाजाकडे बघते. तर सीताईला पुन्हा आता वेगळं वाटतं आणि सीताई पाठीमागे बघते. तर फुलांचा बुफे घेऊन आता खुद्द कावेरी तोंडासमोर धरत आता सीताई समोर आलेली असते. आणि आता बुफे तोंडासमोर धरताच आता कावेरी म्हणते की सीताई आता बुफे तोंडावर धरलेल्या कावेरीकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता
कावेरी ही बुफे बाजूला करते तर कावेरीला बघून सीताईला खूप आनंद झालेला असतो आणि लगेच सीताई म्हणते की कावेरी तू, आणि पटकन आता सीताई आणि कावेरी एकमेकींना मिठी मारतात. तेव्हा आता सीताई म्हणते की आपलं भांडण झालं होतं. तर कावेरी म्हणते की हो आपलं भांडण झालं होतं, पण तुझ्या सुनेकडून आणि मुलाकडून कळलं की तू माझी दररोज आठवण काढतेस म्हणून. आणि कावेरी म्हणते की आपलं भांडण जरी झालेलं असलं तरी आपण दोघीही कायम एकमेकींच्या मनात आहोत. कावेरी म्हणते की आता हे सगळं आपण बाजूला ठेवून आपल्या मैत्रीच्या नात्याला पुन्हा नव्याने सुरुवात करूयात. आणि त्यानंतर आता प्रेमाने सीताईला बुफे देत आता कावेरी ही सीताईला मिठी मारते आणि खऱ्या अर्थाने कावेरी आणि सीताई यांच्या नात्याला आता शिवाने नवीन मैत्रिणीच्या नात्याची खरी सुरुवात करून दिलेली असते. सगळ्यात मोठे सीताईला सरप्राईज देऊन शिवाने आता सीताईचं पुन्हा बालपण पुन्हा मिळवून दिलेलं असतं. तर कशी वाटली शिवा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब